नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मानसोपचार तज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समुपदेशक की सायकोथेरपिस्ट नेमकं कोणाकडे जावं. आज एक सत्य घटना बोलायची झाली तर काही दिवसांपूर्वी क्लिनिकमध्ये एक स्त्री आली होती आणि ती म्हणाली की डॉक्टर मी गेली खूप वर्ष त्रास सहन करते. जवळपास 3 वर्ष झाली आणि मी वेगवेगळ्या लोकांकडे गेले. कोणी म्हटलं की तुम्ही काउन्सिलिंग घ्या, समुपदेशन घ्या, थेरपी घ्या. कोणी म्हटलं तुम्ही न्यूरोलॉजिस्टला दाखवा, वेड्यांच्या डॉक्टरांकडे जाऊ नका. त्यामुळं मी तिकडे गेलेच नाही. आणि हे ऐकून मला एक गोष्ट जाणवली, समस्या फक्त आजाराची नव्हती. समस्या होती योग्य व्यक्तीकडे वेळेवर न पोहोचण्याची. आजही अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न असतो. सायकॅट्रिस्ट म्हणजे कोण? सायकोलॉजिस्ट म्हणजे कोण? काउन्सिलर म्हणजे कोण? थेरपिस्ट म्हणजे नेमकं काय? तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा गोंधळ दूर होण्यास मदत होऊ शकते. नमस्कार, मी डॉक्टर वृषाली, मानसोपचार तज्ञ, गेली 17 वर्ष मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करते. आणि आज आपण एक अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत मानसिक आरोग्याच्या प्रवासात कोणाची भूमिका काय असते. सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. आपण जेव्हा एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो, बरोबर, आणि तिथे आपण बोर्ड्स बघतो की हाडांसाठी ऑर्थोपेडिक्स, हृदयासाठी कार्डिओलॉजिस्ट, डोळ्यांसाठी ऑफ्थल्मॉलॉजिस्ट, त्वचेसाठी डर्मॅटॉलॉजिस्ट. प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. तसंच मानसिक आरोग्यामध्येही अनेक तज्ञ एकत्र काम करतात. हे कुणी कुणापेक्षा मोठे किंवा लहान नाही, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. सायकॅट्रिस्ट म्हणजे काय बरं? सायकॅट्रिस्ट म्हणजे MBBS झालेला डॉक्टर आणि त्यानंतर त्याने स्पेशलायझेशन मध्ये मेडिसिन ही ब्रँच मध्ये, सायकॅट्री मेडिसिनची ब्रँच आहे त्याच्यामध्ये त्याने स्पेशालिटी केलेली असते. बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी, MBBS. भारतातली ही पदवी ॲलोपॅथिक डॉक्टरांना अंडर ग्रॅज्युएशन साठी मिळते आणि नंतर ते MD, DNB, DPM अशी विशेष पदवी घेऊन सायकॅट्रीमध्ये स्पेशालिटी करून मेडिकल डॉक्टर बनतात. तर ते काय करू शकतात? मानसिक आजाराचे निदान करू शकतात. गरज वाटल्यास औषध देऊ शकतात. काही वेळा रक्ताच्या तपासण्या किंवा इतर वैद्यकीय कारण तपासून बघतात. मानसिक आजाराबरोबर समजा अशक्तपणा आला असेल, थायरॉइडचा इश्यू असेल, रक्तदाब वाढला असेल, तर या गोष्टी जर त्यांच्या लक्षात आल्या तर ते तशा पद्धतीच्या तपासण्या ऍडवाइस करतात किंवा डायबिटीस वगैरे. आणि अनेक सायकॅट्रिस्ट जर त्यांनी प्रशिक्षण घेतलं असेल योग्य पद्धतीने तर ते सायकोथेरपी देखील करतात. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक मानसिक समस्येला औषधांची गरज असतेच असं नाही. काही लोक फक्त समुपदेशाने बरे होतात, काहींना थेरपीची गरज असते, काहींना औषध आणि थेरपी दोघांची गरज भासते. तर उपचार नेहमी व्यक्तीच्या गरजेनुसार ठरवले जातात. आता मिथ वर्सेस फॅक्ट. एक गैरसमज काय? सायकियाट्रिस्ट म्हणजे फक्त गोळ्या देणारे डॉक्टर. हे पूर्णपणे चुकीचं आहे. औषध हा उपचारांचा फक्त एक भाग आहे. योग्य निदान, जीवनशैली, झोपेची क्वालिटी, कुटुंब, फॅमिली सपोर्ट, भावना, स्ट्रेस, ट्रॉमा हे सर्व समजून घेऊन मग उपचार ठरवले जातात आणि त्यानंतर मग गोळ्या द्यायच्या, नुसतं काउन्सिलिंग की थेरपी हे ठरवलं जातं. आता आपण बघूया सायकोलॉजिस्ट म्हणजे कोण. सायकोलॉजिस्ट म्हणजे मन, विचार, भावना आणि वर्तन यांचा सखोल अभ्यास केलेला तज्ञ. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट विशेष प्रशिक्षण घेतो. ते सायकोलॉजिकल टेस्ट करतात. IQ टेस्ट, पर्सनॅलिटी असेसमेंट, मेमरी असेसमेंट आणि विविध प्रकारच्या थेरपी करतात. पण ते औषधं लिहून देत नाहीत. त्यांचा मुख्य भर असतो विचार बदलणे, भावना समजून घेणे, वर्तन बदलणे आणि व्यक्तीला नवीन कौशल्य, स्किल्स शिकवणे.
तर सायकोथेरपिस्ट म्हणजे कोण बघूया. इथंच सर्वात जास्त गोंधळ होतो. सायकोथेरपी हा एखादा वेगळा व्यवसाय नाही. सायकोथेरपी म्हणजे उपचार करण्याची एक वैज्ञानिक पद्धत. उदाहरणार्थ, कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी, ऍक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी, डायलेक्टियल बिहेवियर थेरपी, ट्रॉमा थेरपी, फॅमिली थेरपी, अशा अनेक पद्धती आहेत. ही कौशल्य सायकॅट्रिस्ट देखील शिकू शकतात. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट देखील शिकू शकतात. म्हणून सायकोथेरपिस्ट हा वेगळा व्यवसाय नसून एक विशेष कौशल्य आहे. आता काउन्सेलर म्हणजे कोण? काउन्सेलर मुख्यतः मदत करतो कामाचा ताण म्हणजे स्ट्रेस, स्ट्रेस इन वर्क, स्ट्रेस इन फॅमिली, नातेसंबंधातील अडचण, रिलेशनशिप्स मधले प्रॉब्लेम्स, करिअर, जीवनातील बदल, शोक म्हणजे ग्रीफ, एखादा व्यक्ती कोणी त्यांच्या घरामध्ये मृत्यू झाला किंवा अचानकपणे जॉब नाहीसा झाला किंवा एखादा व्यक्ती आयुष्यातून गेला तर ती शोककळा असते, त्याबद्दल समुपदेशन. भावनिक गोंधळ यातून मार्ग शोधायला हे काउन्सिलर्स मदत करतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतामध्ये काउन्सिलर्स या पदवीसाठी प्रशिक्षणामध्ये विविधता आहे. म्हणून कोणाकडेही उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचं शिक्षण, प्रशिक्षण आणि अनुभव समजून घेणं महत्वाचं आहे, ते योग्य ठरतं. मग नेमकं कोणाकडे जायचं हा पुढचा भाग. जर तुम्हाला 2 आठवड्यांपेक्षा जास्त काळ उदास वाटत असेल, वारंवार पॅनिक अटॅक येत असतील, आत्महत्येचे विचार येत असतील, झोप पूर्णपणे बिघडली असेल किंवा वास्तवाशी संपर्क तुटल्यासारखं वाटत असेल, तर शक्य तितक्या लवकर सायकॅट्रिस्ट कडे जाणं योग्य ठरेल. जर समस्या असेल स्ट्रेस, सेल्फ कॉन्फिडन्स, रिलेशनशिप इश्यूज, कम्युनिकेशन, इमोशनल ग्रोथ, तर थेरपी किंवा काउन्सिलिंग उपयुक्त ठरू शकतं. अनेक वेळा सर्वोत्तम उपचार म्हणजे सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्ट यांनी एकत्र केलेले उपचार. आता आपण काही गैरसमज समजून घेऊया, कारण हे खूप वेळा वेगवेगळ्या लोकांकडून ऐकण्यात येतात. पहिला गैरसमज, सायकॅट्रिस्ट कडे गेलो म्हणजे मी वेडा आहे. उत्तर आहे नाही. जसा डायबिटीससाठी फिजिशियन असतो, तसंच मानसिक आरोग्यासाठी सायकॅट्रिस्ट असतो. गैरसमज 2, एकदा औषधं सुरू केली की आयुष्यभर घ्यावी लागतात. उत्तर आहे, हे प्रत्येक व्यक्तीच्या आजारावर अवलंबून असतं. अनेक रुग्ण काही काळ औषधं पूर्णपणे घेतात, व्यवस्थित उपचार करतात आणि मग ते पूर्णपणे बरे होतात. तर हे समजून घेणं महत्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीनुसार औषधांचा ड्युरेशन, कालावधी हा बदलत असतो, आजारानुसार सुद्धा. त्यांची फॅमिली सपोर्ट सिस्टीम कशी आहे, त्यांची जीवनशैली कशी आहे, तर त्या रिकव्हरी पॅरामीटर्सच्या नुसार सुद्धा औषधांचा कालावधी किती असेल हा ठरतो. गैरसमज तिसरा, थेरपी म्हणजे फक्त गप्पा मारणे. नाही, थेरपी ही वैज्ञानिक पद्धतींवर आधारित उपचार प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये विचार, भावना, वर्तन आणि मेंदूच्या सवयींवरती काम केलं जातं. माझी एकच विनंती आहे, मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात कोणीच कुणाचा प्रतिस्पर्धी नाहीये. सायकॅट्रिस्ट, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, काउन्सिलर, सायकोथेरपिस्ट, सायकॅट्रिक सोशल वर्कर, मेंटल हेल्थ नर्स, आपण सर्वांचा उद्देश हा एकच आहे, रुग्णाला योग्य वेळी योग्य मदत मिळावी. म्हणून पदवी पाहून घाबरू नका, योग्य तज्ञांची मदत घ्या, वेळेवर उपचार घ्या. कारण मानसिक आजार हा लाजेचा विषय नाही, तो उपचार करण्याचा विषय. आणि योग्य मदत घेतली तर पूर्णपणे अर्थपूर्ण
आणि आनंदी आयुष्य जगणं सहज शक्य आहे. एक लक्षात ठेवा की तुमच्यासाठी मदत उपलब्ध आहे. फक्त गरज आहे ती तुमचं योग्य ते पाऊल उचलण्याची आणि स्वतःला मदत करण्याची. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबियांबरोबर आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तुमच्या मनात जर अजून काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये जरूर लिहा. मी पुढील व्हिडिओमध्ये त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि मानसिक आरोग्याविषयी वैज्ञानिक, सोप्या आणि विश्वासार्ह माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला वारंवार ती माहिती, त्याचे अपडेट्स मिळत राहतील. स्वतःची काळजी घ्या. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.